7 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजे उद्यापासून जगभरातल्या 20 देशांच्या दरम्यानचा T20 वर्ल्ड कपची सुरुवात होते आहे. या T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्ताननं अगोदरच सांगितलंय की पाकिस्तान भारतासोबतची लीग मॅच खेळणार नाही. म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साखळी सामना होणार होता, तो होणार नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पण या मॅचसाठी भारताची टीम मात्र ऑलरेडी कोलंबोला जायचं ठरलेलं आहे असं सूर्यकुमार यादवनं सांगितलं की आमची तिकीटं काढलेली आहेत. म्हणजे इथले जे 2 गुण आहेत ते भारताला मिळणार आहेत, पाकिस्तानला मिळणार नाहीत. पण तरी देखील पाकिस्तानला या खेळासाठी तयार करायचं अजून प्रयत्न आयसीसी करत आहे. कारण जर पाकिस्तान खेळायला तयार झाला नाही तर त्याचे रिपरकशन्स म्हणजे त्याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. पाकिस्तानला याचा चांगलाच फटका बसू शकतो. आणि याच दरम्यान मग पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही कन्फर्म केले की पाकिस्तान ही मॅच खेळणार नाही. पण पाकिस्तान मग पुढे काय करणार आहे याबद्दल त्यांनी अजूनही सांगितलं नाही. लीग मॅचेस मधून पाकिस्तान पुढे आल्यानंतर सेमीफायनल फायनल मध्ये पाकिस्तान काय करणार आहे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण या दरम्यान रमीज राजाचा जो पाकिस्तानच्या पीसीबीचा पूर्वीचा चेअरमन होता त्याचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रमीज राजाने काय म्हटलंय ते पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आता आयसीसीची कुऱ्हाड पडणार हे जवळजवळ नक्की झालंय. उद्याच वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे, त्यामुळे आज ऍक्शन होऊ शकते असं बोललं जाते. काय होऊ शकतं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. वर्ल्ड कप सुरू व्हायच्या अगोदरच पाकिस्ताननं आयसीसीला सांगितलं होतं की पाकिस्तान भारतामधल्या कुठल्याही मॅचेस खेळणार नाही, म्हणजे भारतात येऊन खेळणार नाही. त्यांना सुरक्षेची भीती वाटते. आता हे हास्यास्पद असलं तरी पाकिस्तानचं अगोदर दिलेलं कारण होतं. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये होणार होते आणि यामध्ये जर पाकिस्तान सेमीफायनलला गेला, फायनलला गेला तरी देखील हे सामने सगळे श्रीलंकेमध्येच होणार होते असं अगोदरच सांगण्यात आलं होतं. पण तरी देखील पाकिस्ताननं ऐन वेळेला म्हणजे मागच्या रविवारी सांगितलं की आम्ही या वर्ल्ड कपमध्ये भारताबरोबरची जी लीग मॅच आहे ती खेळणार नाही. खरं तर ज्या दिवशी यांनी सुरक्षेच्या कारणावरून किंवा इतर कारणावरून भारताबरोबर खेळणार नाही किंवा बांगलादेशला सॉलिडरिटी म्हणून भारताबरोबर खेळणार नाही सांगितलं, त्याच दिवशी पाकिस्तानची अंडर-19 ची टीम भारताबरोबर भारतात मॅच खेळत होती. म्हणजे पाकिस्तानचा हा जो दुटप्पीपणा आहे, ज्याला ढोंगीपणा आहे, हा ढोंगीपणा नेहमी कायम दिसत असतो. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय म्हटलंय ते बघा. T20 वर्ल्ड कप जो है उस हवाले से हमने बड़ा वाज़ेह स्टैंड लिया है कि हम हिंदुस्तान के ख़िलाफ़ जो मैच है वो हम नहीं खेलेंगे, क्योंकि पाकिस्तान ने कहा कि ये खेल का मैदान है, ये सियासत नहीं है। खेल के मैदान में सियासत बिल्कुल नहीं होनी चाहिए। हमने एक बड़ा सोच समझ के हमने स्टैंड लिया है और इस हवाले से हमें बांग्लादेश के साथ पूरी तरह खड़े होना चाहिए इंशाअल्लाह। पाकिस्तानचे पंतप्रधान जरी क्रिकेटमध्ये राजकारण नको असं शहाणपणाचा सल्ला देत असले तरी प्रत्यक्षात पाकिस्तानच्या क्रिकेटची परिस्थिती काय आहे आणि पाकिस्ताननं का भारताच्या बरोबर भारताचा नाद करायला जाऊ नये हे पाकिस्तानच्या पीसीबीचे पूर्वीचे चेअरमन रमीज राजा यांनी एका पत्रकार परिषदेत किंवा एका मुलाखतीत अगोदर सांगितलं होतं. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ते काय म्हणाले होते ते बघा. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आईसीसी की फंडिंग पे 50% चलता है और आईसीसी फंडिंग ये होती है कि वो टूर्नामेंट्स कराते हैं और उसके जो पैसे हैं वो अपने मेंबर बोर्ड्स में बांट देते हैं और वो जो आईसीसी की फंडिंग है वो 90% इंडियन मार्केट से आती है। सो हमें एक तरह से इंडिया के बिजनेस हाउसेस पाकिस्तान क्रिकेट को चला रहे हैं। थोडक्यात रमीज राजा यांचं असं मत होतं की पाकिस्तान स्वतःच्या जीवावर जगू शकत नाही. भारतातून जो ॲडव्हर्टाईजमधून पैसा येतो, भारतीय बिझनेसेसकडून जो पैसा येतो त्याच्यावरती आयसीसी चालते, बीसीसीआय चालते आणि त्याच्याच वरती त्याच फंडिंगवरती पीसीबी सुद्धा चालते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र पाकिस्तानवरती टांगती तलवार आहे, ती म्हणजे काहीतरी डिसिजन पाकिस्तानला फायनल घ्यावा लागेल आणि तो जर त्यांचा फायनल डिसिजन असेल तर आयसीसीला देखील आपला डिसिजन आजच घ्यावा लागेल. आयसीसीकडे 3 ऑप्शन आहेत. त्यातला आयसीसीनं पहिली गोष्ट सांगूनच ठेवलेली आहे की जर पाकिस्तान 15 तारखेची मॅच खेळला नाही तर जे कोणी ब्रॉडकास्टर आहेत, ज्यांच्या टीव्हीवरती मॅचेस दाखवल्या जाणार आहेत, ज्यांच्या ॲडव्हर्टाईज यावेळी ब्रॉडकास्ट केल्या जाणार आहेत, हे सगळे ब्रॉडकास्टर मिळून पाकिस्तानच्या पीसीबीवरती केसेस घालू शकतात आणि ह्या केसेसची जी अमाऊंट असेल ती फार मोठी असू शकते आणि त्याला पाकिस्तानला मोठा दंड बसू शकतो, फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात. ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यात त्यांना एवढे मोठे लॉसेस होऊ शकतात. कारण भारत आणि पाकिस्तानच्या मॅचेसच्या वेळेला जर आपण एशिया कपमध्ये बघितलं तर 10 सेकंदाच्या ॲडव्हर्टाईजसाठी जवळजवळ 15 लाख रुपये मोजायला लागायचे. म्हणजे एवढे हाय स्टेक्स असलेली ही मॅच आहे आणि या मॅचमधून पाकिस्ताननं माघार घेणं म्हणजे
एक प्रकारे या सगळ्या ब्रॉडकास्टर्सचा राग उडवून घेणं आहे. हे झालं ब्रॉडकास्टर्सच्या लेवलवरती. दुसरी गोष्ट ICC करू शकते ती म्हणजे पाकिस्तान ICCच्या ज्या टुर्नामेंट्स खेळते त्या टुर्नामेंट शिवाय काही बायलॅटरल सिरीज खेळते, म्हणजे पाकिस्तान न्यूझीलंड, पाकिस्तान ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान इंग्लंड, या सगळ्या टुर्नामेंट्स किंवा या बायलॅटरल सिरीजवरती ICC बंदी घालू शकते. म्हणजे पाकिस्तानचं क्रिकेट अर्ध संपेल जर अशा प्रकारची बंदी घालून घेतली तर. आणि तिसरी एक गोष्ट करण्यासाठी देखील ICC आता तयार आहे, जी गोष्ट होण्याची खूप शक्यता आहे असं मागच्या काही दिवसांमध्ये बोललं जाते, ती म्हणजे ICC पाकिस्तानवर एक ब्लँकेट बॅन घालू शकते. इथं काहीही कारण नसताना फक्त बांगलादेश बरोबर सॉलिडॅरिटी या कारणास्तव पाकिस्ताननं भारताबरोबर न खेळायचा निर्णय घेतलाय. हे ठिकाण ज्या ठिकाणी ही मॅच होणार होती ती न्यूट्रल व्हेन्यूवर असताना देखील हा निर्णय घेतलाय. त्यामुळं पाकिस्तानला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते आणि पुढच्या काही वर्षांसाठी, किमान मिनिमम 1 वर्षासाठी किंवा मॅक्सिमम 5 वर्षांसाठी पाकिस्तानच्या PCBला ICC बॅन करू शकतं. म्हणजे पाकिस्तानचं क्रिकेट थोडक्यात डेड होईल. अर्थात एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला असं वाटत नाही किंवा भारतातल्या अनेकांना असं वाटत नसेल की पाकिस्तानचं क्रिकेट संपावं किंवा क्रिकेट मरून जावं. प्रत्यक्षात पाकिस्ताननं चांगलं क्रिकेट खेळावं. पाकिस्तान चांगलं क्रिकेट खेळेल तर तिथं जगातल्या सगळ्या एकूणच क्रिकेटला चांगले दिवस येतील. हे सगळं खरं असलं तरी पाकिस्तानला चांगले दिवस येण्यासाठी, क्रिकेटला चांगले दिवस येण्यासाठी पाकिस्तानचं राजकारण आणि पाकिस्तानचं क्रिकेट एकमेकांच्या पासून वेगळं होणं गरजेचं आहे. पाकिस्तानचे जे होम मिनिस्टर आहेत, इंटेरियर मिनिस्टर म्हणतात तिकडं, मोहसिन नकवी हेच PCBचे चेअरमन आहेत आणि त्याचमुळं हा सगळा घोळ होतोय. हा मोहसिन नकवी तोच माणूस आहे ज्यानं भारताची एशिया कपची ट्रॉफी आपल्याजवळ ठेवलेली आहे. तो ती घेऊन पळून गेलेला होता, ज्याला ट्रॉफी चोर म्हणून भारतात ओळखतात. त्यामुळे पाकिस्तानचं क्रिकेट जोपर्यंत या राजकारण्यांच्या हातातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत पाकिस्तानला कोणी वाचवू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानचं या वर्ल्ड कपमध्ये काय होईल ते अजूनही क्लिअर नसलं तरी पाकिस्तानची भूमिका पाकिस्तानला चांगली जड जाऊ शकते, कारण त्यांच्यावरती मिनिमम 1 वर्षाचा बॅन लागू शकतो. आणि असा बॅन जर लागला तर पाकिस्तानचे काही खेळाडू तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, मोहम्मद रिझवान वगैरे, तर काही ठिकाणी जाऊन ते लोकल टुर्नामेंटमध्ये क्रिकेट खेळत असतात, गल्ली गल्ली गावागावात जाऊन क्रिकेट खेळत असतात भत्त्यावरती. अशी परिस्थिती पाकिस्तानच्या सगळ्या संघावर येऊ शकते. बाबर आझम पासून शाहीन आफ्रिदीपर्यंत सगळ्यांची हीच परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तुमचं या सगळ्यावर मत काय आहे? पाकिस्तान क्रिकेटवरती बॅन घालावा का, की पाकिस्तानला एक संधी द्यावी? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.